मच्छिंद्रनाथ जे होते ते विष्णूचे अवतार होते. मग त्यांनी काय केलं, बरोबर आहे का मी बोलतो हे, तर त्यांना कोणी भगवान शंकराने सांगितलं, कोणाला सांगितलं भगवान विष्णूला, त्यांनी पुढे कोणाला सांगितलं गोरक्षाला. गोरक्ष हे कोणाचे अवतार होते, भगवान शंकराचे. गोरक्षाने कोणाला सांगितलं गैनीनाथाला, ते कोणाचे अवतार होते विष्णूचे. आणि गैनीनाथाने पुन्हा कोणाला सांगितलं निवृत्तीनाथाला, ते कोणाचे अवतार होते स्वामी निवृत्ती सदाशिवाचा अवतार. तो स्वामी निवृत्ती दातार ऐका नाही. आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं तो कोणाचा अवतार आहे सखा माझा महाविष्णूचा अवतार. असं ही. त्यामुळं हे हरिहरा भेद नाही करू नये वाद. एकच तत्व सांगण्यासाठी एका अंगी दोघी झालेशे निर्माण. स्वामी सेवा देवभक्तपण स्वामी सेवा असा हा परंपरा आहे. ही काही ठिकाणी विष्णूपासून ही विद्या आली आणि हीच विद्या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि तुकाराम महाराजांचा मला होता अभंग आहे का मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ असंच आहे ना या ठिकाणी. आणि तिथून हा संप्रदाय चालत आलेला आहे. तर काय आहे, भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकच आहे. त्यांच्या लीलेमध्ये कधी विष्णूपासून भगवान विष्णू जे आहे तर आपण म्हणतो ना हरिहरा भेद नाही करू नये वाद. एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई भेद काशी नाड आणि एक वेलांटीचं आड. शेवट काय उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. अशा प्रकारचं आहे. म्हणून ही जी परंपरा आहे ती कोणतीही परंपरा असली तर याच्यातून उत्पन्न होणारं ज्ञान ते एक रूपच आहे.